यार ब्रँडवाल्यांनो, हा काय मजाक लावलाय तुम्ही? कोलॅबरेशनच्या नावाखाली तुम्ही जे कॉन्टेंट क्रिएटर बरोबर करताय ते एकदम चुकीचं आहे. यार इथे घासून घासून आम्ही 2 वर्ष 3 वर्षापासून कॉन्टेंट बनवतोय, व्हिडिओज बनवतोय, त्याच्यानंतर फॉलोअर्सची वाट बघतोय. येत नाही तो वेगळा भाग आहे, बट आम्ही वाट बघतोय. आणि एवढं सगळं करून एक तर आधीच कुठला ब्रँड येत नाही, त्याच्यात जर तुमचा कुठला मेसेज आला, मेल आला, तर असं वाटतं की किती भारी गोष्ट झाली. चला आता आपल्याला पण पैसे कमवायची चान्स मिळाला. आणि जसं तुमच्यासोबत कन्व्हर्सेशन स्टार्ट झाल्यानंतर सगळे गोष्टी कळतात की काय डिलिव्हरेबल्स आहे, तुम्हाला काय करून पाहिजे, काय नाही, ब्रँड काय करतो वगैरे वगैरे सगळं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर लास्टला आल्यावरती तुम्ही जे बोलतात ना, अफिलिएशन करायचं आपल्याला, ती गोष्ट मला एकदम चुकीची वाटते. म्हणजे अफिलिएशन प्रोग्राम वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही, बट यार प्रत्येक ब्रँड जर अफिलिएशनच्या मागे लागला तर आम्ही कसं कमवणार? आता मी माझा किस्सा सांगतो. माझ्याबरोबर एक ब्रँड आला होता. त्यांची काहीतरी कन्सल्टन्सी होती अँड दे वर लाईक की तुम्ही जर्मनीला जाणाऱ्या स्टुडंट्सला सांगायचं की तुम्हाला जर जर्मनीला यायचं असेल तर तुम्ही आमच्या थ्रू या. आता सगळ्यात पहिली गोष्ट, स्टुडंट्सला कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कधीच त्यांना फोर्स नाही करू शकत. आय अग्री की तुमचा ब्रँड जेन्युइन आहे, तुम्ही स्टुडंट्सला हेल्प करतात, बट अफिलिएशन प्रोग्राम करून आणि स्टुडंट्स मागे कमिशन घेऊन मला असं वाटतं मी काहीतरी चुकीचं करतोय. हे म्हणजे असं झालं की धंदा तुमचा आणि आम्ही तुमचा धंदा चालवायचा. सो माझा पॉईंट असा आहे की आपण जेव्हा कंपनीमध्ये काम करतो, कंपनीमध्ये प्रोजेक्ट असो नाही तर ना असो, आपल्याला आपला पेमेंट भेटतो. आणि त्याच्यानंतर इफ आय गेट अ प्रोजेक्ट अँड आय परफॉर्म वेल, देन आय गेट अ परफॉर्मन्स बोनस or other monetary benefits. The monetary benefits जे आहे is equal to affiliation program. If I convert a student, then I'll get some monetary benefits. But माझ्या रील्सचं किंवा माझ्या कामाचं काय, म्हणजे मी जे पोस्ट करणार आहे तुमच्यासाठी त्याचं काय? आय डोंट नो तुम्ही याला ऍग्री कराल की नाही, बट मला असं जेन्युअनली वाटतं की ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करतायत तर अफिलिएशन प्रोग्राम मध्ये तुमचं नुकसान. आणि सिंपल लॉजिक आहे ना यार, जर माझ्या कामाचं मला पैसाच भेटणार नाहीये, मी व्हिडिओ टाकल्यानंतर कोणीतरी लिंकवरती क्लिक करून एनरोल करणार, त्या सगळ्या गोष्टीचा ट्रॅक कोण ठेवणार, आणि कोणी आलं जरी तरी त्याच्यानंतर मला पैसे भेटणार नाही भेटणार याची गॅरंटी कोण घेणार? सो पॉईंट इज जे डिलिव्हरेबल्स आहे ते तुम्ही आधीच क्लिअर करा, अँड डिलिव्हरेबल्स तुम्हाला भेटल्यानंतर प्लीज पेमेंट क्लिअर करा. अफिलिएशन प्रोग्रामच्या भरोश्यावरती कॉन्टेंट क्रिएटरची जिंदगी खराब नका करू. सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरला अफिलिएशन प्रोग्रामची पिच देऊ नका. ज्या कॉन्टेंट क्रिएटरला अफिलिएशन प्रोग्राम मध्ये इंटरेस्ट आहे दॅट इज व्हेरी गुड, बट ज्यांना नाहीये त्यांना प्लीज अफिलिएशन मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू नका. थँक्यू.